हिंगोलीच्या गारमाळा येथील शेतकरी शेख बुरहान प्यारेवाले यांच्या कुटुंबियांनी कष्टाच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या 25 एकरात हापूस आंब्याची बाग फुलून एक आदर्श निर्माण केला आहे. हापूस आंबा नाव ऐकलं की तुमच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही, कारण हापूस आंबा खायला गोड आणि चवदार असतो. परंतु हापूस आंबा आणायचा कुठून हा प्रश्न अनेकांना पडतो, कारण हापूस आंबा प्रामुख्याने कोकणात येतो. परंतु आता कोकणातील हापूस आंबा हिंगोलीत चाखायला भेटणार आहे. हिंगोलीच्या गारमाळा येथील शेतकरी हाजी शेख बुरहान प्यारेवाले आणि त्यांच्या कुटुंबियांनी हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या भोगाव पिंपळखुटा शेत शिवारात आपल्या 25 एकरात हापूस आंब्याची बाग फुलवली आहे. सध्याच्या परिस्थितीत शेती करणे परवडत नाही, कारण कधी अतिवृष्टी तर कधी ओला दुष्काळ. यामुळे शेती पिकत नाही. पिकली तर शेतीमालाला हमी भाव मिळत नाही. यामुळे आजच्या काळात शेती करणे अवघड झाले आहे. असं असलं तरी हिंगोलीच्या गारमाळा येथील शेतकरी शेख बुरहान शेख मन्नू प्यारेवाले व त्यांच्या इतर भावंडांनी एकत्र येऊन भोगाव पिंपळखुटा शेत शिवारातील आपल्या 25 एकरात 5,000हून अधिक हापूस आंब्याची झाडं लागवड केली आहे. सुरुवातीला सर्व हापूस आंब्याची झाडं आंध्र प्रदेशातून खरेदी करून आधुनिक शेतीसह तंत्रज्ञानाचा वापर करून हापूस आंब्याची 10 बाय 15 वर लागवड, योग्य पाणी नियोजन, रासायनिक खताऐवजी शेणखत, कंपोस्ट खताचा वापर करत योग्य नियोजन करत शेतकरी शेख बुरहान प्यारेवाले यांनी 25 एकरात कोकणातील हापूस आंब्याची बाग हिंगोलीत फुलवली आहे. हापूस आंब्यासोबत शेतकरी शेख बुरहान प्यारेवाले यांच्या हापूस आंब्याच्या बागेतील झाडांना भरपूर आंब्याची फळं लागली असून याच आंब्याच्या बागेतून त्यांना लाखो रुपये उत्पन्न मिळणार आहे. शेतकरी शेख बुरहान प्यारेवाले यांनी हिंगोलीसारख्या दुर्गम दुष्काळ भागात जिद्द मेहनत करून आपल्या शेतात कोकणातील हापूस आंब्याची फळबाग फुलवली आहे. हे पाहण्यासाठी इतर अनेक गावातील शेतकरी शेख बुरहान प्यारेवाले यांच्या हापूस आंब्याच्या बागेला भेट देत आहे. तर आलेल्या सर्व शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात हापूस आंब्याला मागणी असल्याने हापूस आंबा लागवड करण्यासाठी शेतकरी शेख बुरहान प्यारेवाले आणि मोठा मुलगा शेख अजीज प्यारेवाले हे आलेल्या सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे कोकणातील हापूस आंब्याची फळबाग शेती आता हिंगोलीत मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे. असं असलं तरी दुसरीकडे मात्र भोगाव पिंपळखुटा यासह अनेक शेतशिवारात सिंचन तलाव होणार आहे. यामुळे शेतकरी शेख बुरहान प्यारेवाले यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांची शेती या तलावात जमीन जाणार आहे. यामुळे हिंगोलीतील हापूस आंब्याची बाग उद्ध्वस्त होणार आहे. यामुळे शेतकरी शेख बुरहान प्यारेवाले यांनी प्रशासनाकडे अशी मागणी केली आहे की माझ्या हापूस आंब्याच्या फळबागेचा तसेच शेतजमिनीचा योग्य मोबदला दिल्यास मी इतर ठिकाणी शेती घेऊन पुन्हा हापूस आंब्याची फळबाग फुलवणार आहे. परंतु कृषी विभागाच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जात नसल्याची खंत शेतकरी शेख अजीज प्यारेवाले यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. 3 लाख रुपये हेक्टर का भाव, ते भाव चालू सध्या एकरच्या आणि इथे जमिनीची जे भाव आहे हे 50 ते 60 लाख रुपये एकर आहे. आज कोणाला विचारा तुम्ही, इथे जे आहे ते कोकणासारखे जे तिकडचे शेतकरी घ्यायला तयार आहे आणि आम्ही विकायला तयार नाही. काहून की हे जे आहे आमची जे आहे याच्या मातीने आमचा नाता जुळलेला आहे आणि आमची मातृभूमी आहे. ते आम्ही पैशाने याची तुलना नाही करू शकतो. जेव्हा आपली मायाला लेकरू कसं ते वाटतं, तशी आमची याची माया आहे जमिनीची, आमची माया आहे त्याची. आणि जे आहे झाड आणि बाजूचे जे होते त्याला 1.5 लाखाला दिले आणि आम्हाला म्हणते तुम्हाला रोपटेच आहे. आणि हे रोपट्याला इतकं मला कवा पाहू शकतं का? हे रोपट्याला 2 ते 3 क्विंटल माल निघू शकते का? आणि हे आमचं जे घाम आणि जे आमच्या जीवाची रान केली आम्ही, तेव्हा हे फळ तयार झालं. आणि आमची तुलना आणि रोपट्यामध्ये करतात. हे कृषी अधिकाऱ्याला ही बाब सोबत नाही. जर तुम्हाला तुमच्या शेतीचा मोबदला व्यवस्थित दिला नाही तर पुढची भूमिका काय असणार तुमची? आम्ही तर प्रशासनाला रिक्वेस्ट करू, जर आमचा कोणी म्हणणं ऐकलं नाही तर शेवटी आत्महत्या करू. आत्महत्या प्रत्येक चॅनलवर अधिकाऱ्याला आणि पोलीस प्रशासनासोबत आमचे जे लहान जे लेकरं त्याच्या सोबत आम्ही करू. आणि आज मी भावनिक याच्यासाठी झालो क्योंकि आमच्या जे कदाचित आमच्या जे भावना महाराष्ट्र शासनचे कर्मचारी जे दुखत असेल तर आमच्या शिवाय याचा कोणताही पर्याय नाही.
पर्याय नाही. जर आमच्या रक्ताने जर तडा होत असेल तर मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो, आम्ही तयार आहे. आमच्या रक्ताची माती नको करा, आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या. फक्त न्यायासाठी आम्ही लाखो शेतकऱ्यासाठी आहे. आम्ही आमचा कोणतंही याच्यामध्ये काय हे नाही. आम्ही फक्त आमच्या जे मातीनं जे प्रेम आहे, जे मातीच्या मायासारखे आम्ही प्रेम करतो आणि त्याची माय त्याच्यात कोणत्याही प्रकारच्या त्याच्या पैशानी किंमत लावायची नसते. मात्र तरी पण पर्याय व्यवस्था म्हणून आमची ही जमीन तुम्ही घेतला, आम्ही दुसरीकडे आंब्याचं फळझाग लागू आणि आमची 25 एकर गेली तर 25 एकर घेऊ. आम्ही जे खानदानी शेतकरी, आम्ही वडील पारची जमीन आमची. आम्ही अशी नाही का आमच्या उपजीविकेचं आमचा दुसरा कोणतंही साधन नाही, फक्त आमची शेती आहे. शेती हे आमच्या उपजीविकेचं फक्त साधन आहे. आयुष्यभर ना भरून नुकसान जे आहे याच्या माध्यमातून होईल. आणि मी माननीय कलेक्टर साहेबाला आणि आमचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि यांना एक विनंती करतो की आपण असा एक आदेश काढायचा, जशी परिस्थितीमध्ये तसा सर्वे करा आणि द्या. आज आपली परिस्थिती जे वावरामध्ये यायचं आणि त्याच्या हिशोबाने मूल्यांकन करायचं आणि एकीकडे एकाला 1.5 लाख रुपये द्यायचं आणि बाकीच्या शेतकऱ्याला काय नाही द्यायचं, याचा एक विचार करायचा. आणि त्याचे बी झाड तेवढे मोठे आणि आमचे बी झाड तेवढे मोठे. आणि